नमस्कार. भाषण कसे करावे हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे आपण दोन मुद्दे पाहिलेले आहेत. दोन मुद्द्यावर आपण चर्चा केलेली आहे. आवड आणि धाडस या दोन मुद्द्यावर आपण या अगोदर चर्चा केलेली आहे. तर आता आपण तिसरा मुद्दा पाहू, ते म्हणजे जिद्द. याची काळजी भाषण करण्यासाठी जशी आवडीची गरज आहे, जशी आवड पाहिजे, गोडी पाहिजे, धाडस पाहिजे, तसं जिद्दसुद्धा असली पाहिजे. कारण जिद्द जर असेल तर मनुष्य तो काम आवडीने करेल. त्याच्यात जिद्दच नसेल, चिकाटीच नसेल तर तो काम आवडीने करणार नाही. म्हणून त्याच्यामध्ये प्रथम जिद्द पाहिजे. जिद्द पाहिजे म्हणजे मी हे काम करीलच, यासाठी त्याला जिद्द पाहिजे. म्हणून भाषण करायचं असेल तर त्यात जिद्द असणे आवश्यक असते. कारण हजारो लोकांसमोर, या लाखो लोकांसमोर बोलताना मन गडबडू नये, गोंधळ होऊ नये. मी चांगल्या रीतीने, परखडपणे, स्पष्टपणे लोकांसमोर बोललंच, चांगलं भाषण करीलच, लोकांना प्रभावित करीलच आणि माझं कर्तव्य चांगल्या रीतीने पार पाडील, अशी एक जिद्द पाहिजे, चिकाटी पाहिजे. तर ते भाषण असो या कोणतंही काम चांगल्या रीतीने होईल. म्हणून परखडपणे, स्पष्टपणे भाषण करायचं असेल तर जिद्द असणे आवश्यक असते. कारण जिद्द असेल तर कोणतंही काम सोपं होतं. जिद्द नसेल तर सोपं काम सुद्धा अवघड होतं. म्हणून जिद्द असणे आवश्यक असते. भाषणाच्या तयारीबरोबरच, धाडसाबरोबरच, समजा तुमच्या धाडस आहे, आवड आहे, तुम्हाला गोडी आहे, तुमची तयारी झालेली आहे, तुमची इच्छा आहे, परंतु तुमच्यामध्ये जिद्दच नाही, तरी भाषण चांगल्या प्रकारे होत नाही, होऊ शकत नाही. म्हणून या गोष्टीबरोबरच जिद्द पाहिजे आणि चिकाटीसुद्धा पाहिजे. मी एवढ्या लोकांसमोर, किती लोक असो, त्याच्यासमोर मी चांगल्या रीतीने बोललंच, माझं कौशल्य चांगल्या रीतीने मी पूर्ण पाडलंच, मी सर्व लोकांना प्रभावित करेलच, असा निश्चय, निर्धार पाहिजे. म्हणजे जिद्दच पाहिजे. जिद्द असली तर ते काम सहजपणे होतं. मग जिद्द जर असली तर समोरची किती कठीण परिस्थिती असली, समोर किती जरी कठीण संकट असलं तर तो सहजपणे पूर्ण करू शकतो आणि सहजपणे कार्य पार पाडू शकतो. म्हणून आवड व धाडस याबरोबरच जिद्द असणे आवश्यक आहे, चिकाटी असणे आवश्यक आहे. म्हणून जिद्द आणि चिकाटी हे सुद्धा भाषणाचे मेन गुण आहेत, मुख्य गुण आहेत आणि मुख्य वैशिष्ट्यसुद्धा आहे. म्हणून भाषण जर योग्य करायचं असेल, चांगलं करायचं असेल, प्रभावयुक्ता बनायचं असेल तर जिद्द असणे सुद्धा आवश्यक असतं. म्हणून जिद्दसुद्धा ठेवा, जिद्दीसुद्धा व्हा. चांगल्या कामासाठी जिद्द करणे हे काय वाईट नाही, परंतु वाईट कामासाठी जिद्द करणे हे मात्र वाईट आहे, मूर्खपणाचं आहे. चांगल्या कामासाठी हट्ट करणे या जिद्द करणे
हे काही वाईट नाही, हे चांगुलपणाचं लक्षण आहे. म्हणून अंगी जिद्द ठेवा आणि तुमचं भाषण परखडपणे करा आणि प्रभावी वक्ता बना. म्हणून प्रभावी वक्ता बनण्याचं हे एक मुख्य तत्व आहे. म्हणून जिद्द अपार ठेवा, तुमचं भाषण चांगल्या रीतीने करा. जिद्द अपार ठेवा, तुमचं भाषण चांगल्या रीतीने करा. अशा प्रकारे जिद्द हा सुद्धा मुद्दा आपण इथे पाहिला. म्हणून आवड धाडसाबरोबरच जिद्दसुद्धा ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.